गाईज हा खेकडा बघा. मारत नाही ग. हा बघा रेड कलरचा खेकडा. मी पण पहिल्यांदाच बघतोय. आम्ही पण कोकणातले असून पण पहिल्यांदा बघतोय. पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा, त्याच्यामुळे आता छत्री उघडायला लागली. वरती बघ की कसलं एक नंबर दिसतंय. धुकं नुसतं सगळं वरती वरती चाललंय. मामा रघुवीर घाटाला जायला कुठनं? हा खोपीतून लेफ्ट टर्न मारायचा का? ओके ठीक आहे, थँक्यू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? टाकाटाक ना. होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग. जसं की सगळ्यांना माहिती आहे, मी आहे गावाला. मम्मीची चालली देवपूजा, कारण की ती आता माझ्यासोबत येणार आहे फिरायला आणि गाडी टू व्हीलरवरून येणार आहे म्हणून ती आता देवपूजा करायला लागली. घाबरली. तिला वाटलं मी कुठे पाडणार आहे नेऊन. एक नंबरची खोटी बोलते. आता म्हणते काय पण, आधी म्हणते देवपूजा करते मग आपण निघू. सो आता आम्ही जाणार आहे. आमच्या खेडमधलं एक स्पॉट आहे चांगलं फिरण्याचं, म्हणजे बघण्यासारखं रघुवीर घाट म्हणून आहे. सो तिकडे जायचंय. मी अजून 27-28 वर्षात तरी मी एकदा पण नाही गेलो. मम्मी पण नाही गेलेली, पण आता जायचं आहे. सो आता आम्ही दोघे जाणार आहे टू व्हीलरवरून, बाईकवरून. सो मम्मीचं आवरलं की मी लगेच निघणार आहे. आता वाजले सकाळचे 8:30. मम्मीची देवपूजा चालू आहे इकडे. मम्मी म्हटली बाजा आता ना भाकरी खाऊन जाऊया. ही आली चटणी घेऊन. आता कसली ही? आंबा आहे की खोबरा? सो मम्मीने दिली खोबऱ्याची चटणी आणि गवारीची भाजी आणि चपाती. खाऊन जाऊया म्हटलं सकाळीच, आणि तिकडे खायला भेटेल काय नाही माहीत नाही. सो म्हटलं खाऊया आणि मग निघूया. सो गाईज फायनली मी आणि मम्मी आता निघतोय बाईकवरून. मम्मीच्या जीवात आता धडधड धडधड होत असेल, कारण की मम्मी एकदा पडली होती माझ्या गाडीवरून. मी कॉलेजला असताना तिला गावाकडून आणत होतो इकडे खेडला, तेव्हा पडली होती. स्वतःहूनच उडी मारला नव्हती मागं घाबरून आणि नाव माझ्यावर टाकलं मी पाडली म्हणून. सो आता परत सेकंड टाइम बसणार आहे ती माझ्या गाडीवर आणि आम्ही आता निघालोय रघुवीर घाटकडे. सो जाताना मोटो व्लॉगिंग करत करत जायचं. आता हेल्मेटला लावतो मोबाईल. सो चलो लेट्स गो. गाईज हा जो समोरचा हायवे दिसतोय तुम्हाला, तो स्ट्रेट जातो गोव्याकडे. मुंबई गोवा हायवे हा बाजूचा. आणि आपल्याला आता पुढे खेड रेल्वे स्टेशनच्या इथून लेफ्ट मारायचंय खोफी फाट्यावरून, की पुढे रघुवीर घाट येईल. याला वरती चढून जायला पाहिजे, तो माझ्या लक्षातच नाही. आता परत जाऊया आपण. ऍक्च्युली गोवा हायवेवरून जायचं होतं आपल्याला. इथून इकडे राईट हँड साईडला रेल्वे स्टेशन आहे खेडचं, आणि याच्या पुढे खोपी फाटा आहे. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे लेफ्ट साईडला. हा इकडे रेल्वे स्टेशन आहे. हा आला आपला खोपी फाटा. त्याला वेरळ फाटा पण म्हणतात.
आता हे चालू झालंय वेरळ गाव. इथून पुढे वेरळच्या नंतर मग काय येतं ते ऐनवली की नानवले का ऐनवरे येतं. ऐनवरे वेरळच्या नंतर पुढे ऐनवरे, कुळवंडी, कुळवंडीतले ते जांभूळवाडी वगैरे सगळे, जांभूळगाव, देऊळगाव, देऊळवाडी हे सगळे गाव चालू होतात पुढे. या रस्त्याला सगळे आहेत. खोपी, शिरगाव, कुंभाड हे सगळे या रस्त्यालाच पुढे आहेत ही गावं. पण अजून आता नक्की आम्हाला कुठून खोपीतून जायचंय की कुठून जायचंय ते नाही माहिती. ते आता पुढे गेल्यावर विचारत जायला लागेल आपल्याला. आता गुईर घाटाकडे हे आता चालू झालंय हेदली गाव. आमच्या खेड तालुक्यातलं जे हेदली म्हणून गाव आहे. हेदलीच्या पुढे ऐनवरे येईल असं मला वाटतंय. गावं कोणती कोणती आहेत ती मला माहिती आहेत, पण कोणत्या गावानंतर कोणतं गाव येतं हे नाही माहिती एवढं प्रॉपर. आता आठवत नाही नेमकं. हा हे इथून हेदली गाव. इथंच ना कानूची आजी राहते इकडे आतमध्ये. हेदली. कट जाएगा सफर साथ चलने से, यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से. ह्याला जांभूळगावचा रस्ता. ही जांभूळवाडी ना वर. ही कुळवंडी इथून चालू झाली आता. कुळवंडी गाव. यानं विचार. मामा चालले भात लावाय मी कपडे घेऊन. मामा रघुवीर घाटाला जायला कुठनं? हा खोपीतून लेफ्ट टर्न मारायचा का? ओके ठीक आहे, थँक्यू. काय धामणन पण पुढे आहे. नदीला पाणी जोरात आहे. नाही नाही, हा वरती धरणाचं पाणी येतो मला वाटतं. समोर बघ कसला भारी दिसतंय. हा बघा छोटा वॉटरफॉल एक नंबर आहे ना. मस्त पडतोय. माकडं पण आहे तिकडं. अख्ख्या घरावरती माकड. घर आहे की काय आहे? हाच आहे ना पॉइंट. हा आहे की पुढे आहे तिकडे. सो गाईज फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलोय रघुवीर घाटाला. आता इथे खाली पॉइंट आहे, एक व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला चारी साईडला माझ्या दिसत असेल. सगळं वरती सगळे डोंगरच डोंगर आहेत चारी बाजूने. पुरी सह्याद्रीची रांग आहे गोल राऊंड. आणि वरती धुकं बघा कसलं एक नंबर झालंय. हे बघा व्ह्यू. हे इथे असं बसायला वगैरे त्यांनी बांधून ठेवलंय. आणि हा सगळा व्ह्यू आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा सगळा असा व्ह्यू दिसतोय. अजून इकडे खाली पण आहे मला वाटतंय. हा बघा. आणि ही नदी आहे, जगबुडी नदी आहे मला वाटते, किंवा तलाव आहे काहीतरी एक आहे. पण काय तलाव आहे मला वाटते ना. तलावच आहे ना. पुढे कुठे वाहताना दिसत नाही. धरण आहे ना तो बांधलेला. हां हा सगळा एक तलाव किंवा खाडी म्हणता येईल त्याला. आणि हा पर्या बघा एक छोटासा खाली वाहत चाललाय.
जो की तुम्हाला दिसतोय, दाखवतो एकच मिनिट. हे बघा असं सगळं व्ह्यू आहे. पाऊस आता बारीक बारीक यायला लागलाय. बरं झालं आम्हाला पोचून दिलं पावसानं, मेहरबानी केला. मम्मी पण फर्स्ट टाईम आले, मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे इकडे. सो भारी वाटते वरनं बघायला आता व्ह्यू. आपण आता येताना जो आलो तो या रोडने आलो, इकडून सरळ सरळ असा कॉर्नरने खाली जातो रोड खेडमध्ये. खेडमधून जवळजवळ 25 किलोमीटर आहे. पहिला आम्हाला वाटलं 15 किलोमीटर असेल, पण टोटल 25 किलोमीटर आहे. अजून एक तिकडे पॉईंट आहे. हा मला वाटतं इथं आत्ता जो दाखवला तो हॉटेलवाल्याने केलेला आहे. आणि हा इकडे पुढे एक पॉईंट आहे, ते बघा तिकडे खाली लोक जातात. आपण पण जाऊया आता तिकडे. तिकडे जाऊन बघूया. पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा, त्याच्यामुळे आता छत्री उघडायला लागली. वरती बघी कसलं एक नंबर दिसतंय. धुकं नुसतं सगळं वरती वरती चाललंय. पाऊस नाही बरं झालं, पण हां पाऊस पण नाही बरं झालं आपल्याला येऊन दिलं. हां इथपर्यंत पोचल्यावरती बरोबर पाऊस आलाय. पोचेपर्यंत आला नाही म्हणून मेहरबानी. झालं उघडलं, बंद कर. माझी मम्मीला तर 49 वर्ष झाली, एकदा पण आली नाही. तर 10 किलोमीटर एवढं जवळ असून आमच्या इथनं एक 20-1 किलोमीटर आहे, जास्त पण नाही, तरी पण एकदा पण नाही आले. हां हा पॉईंट आहे. इथून सगळे काढतात. इथून बघितले होते मी व्हिडिओ लोकांचे. इकडे माझ्या मम्मीचा फोटोशूट चालू झालाय. स्वतःची सेल्फी मस्त काढायला लागली. मी माझी रील बनवण्यात मग्न आहे आणि ही इकडे स्वतःचा सेल्फी काढत बसली. माझा फोटो काढ म्हटलं तर काढत नाही. सो गाईज फायनली आम्ही आता निघतोय घरी जायला. आता इथलं झाले सगळं फोटो सेशन वगैरे. मम्मीचे पण व्हिडिओ सगळे काढून झालेत. सो आता आम्ही निघतोय घरी जायला. तिला आता वॉटरफॉल बघायचा आहे छोटासा. सो तिथे फोटो काढायचे तिचे अजून. सो ते आता जाताना छोटा वॉटरफॉल आपल्याला दिसला होता. सो तिथे जाऊन आता आम्ही फोटो काढू. सो चलो लेट्स गो. गाईज हा खेकडा बघा. मारत नाही ग. हा बघा रेड कलरचा खेकडा. मी पण पहिल्यांदाच बघतोय. आम्ही पण कोकणातले असून पण पहिल्यांदा बघतोय. कसला भारी आहे बघा रेड कलरचा खेकडा. पण हा असा कसा रेड कलरचा. त्याला वाटतं हे त्याला बाजूला जाऊ. पकड ना असा मोबाईल. बघू दे तरी काय आहे. मला चावणार आहे तो. कशाला माथावर घेतोस. अरे चढला हातावर. नाही रे त्याला मारत नाही. त्याच्यात जीवच नाही. पण पाय पडेल ना वरती घेतलंस की. हा बघा गाईज छोटा रेड वाला खेकडा. मागे घे. पहिल्यांदाच बघितलं रेड कलरचा खेकडा. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा त्या खेकड्याचा कुठला प्रकार आहे तो. आपण आलो तेव्हा एकच गाडी होती. आपण आलो तेव्हा आता बघा किती गाड्या आहेत. बरेच लोक आलेत त्याच्यानंतर मागून. हे बघा गाईज इकडे सगळे लाल खेकडेच आहेत. आपल्याला एकच दिसला रस्त्यावर, पण आता सगळ्या कातळाला हे सगळे लाल कलरचे खेकडे आहेत. तुम्हाला दाखवतो आता एकच मिनिट. हे बघा सगळे लाल खेकडे आहेत. मी तर पहिल्यांदाच बघतोय हे खेकड्याचे प्रकार कोकणातला असून पण. एकच मिनिट. हे बघा हे सगळे लालवाले खेकडे आहेत. पुऱ्या दगडाला चिपकलेत कातळाला. भरपूर आहेत. हे सगळे लालवाले खेकडे आहेत. पण या खेकड्याला काय म्हणतात ते मला नाही माहिती. आणि हे खातात की नाही ते पण नाही माहिती. खातात काय का मम्मी. मम्मीला पण नाही माहिती. हे बघा हे सगळे ह्या कातळाला पण चिपकलेले आहेत. सगळे लालवाले खेकडे आहेत. हे बघा
काहीच आम्हाला थोडक्यासाठी पावसानं थांबवायला लावला. एक 15-20 मिनटाचा रस्ता राहिला होता फक्त आणि तेवढ्यात पाऊस आला. आम्हाला थांबायला लागलं आहे कारण की मी रेनकोट नाही आणला. मम्मी छत्री घेऊन आले, पण आता छत्री चालत्या गाडीवर धरली तर छत्री जाईल दुसरीकडे आणि आम्ही भिजू परत. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आता घरी. भरपूर लेट झाला पावसामुळे आम्हाला. सो आता जेवण बनवायचं अजून मम्मीला आणि माझं पण लॅपटॉप ऑन करून ठेवून गेलो होतं मी लॉग इन करून. ते पण बघतो आता काय काम आहे ते. सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये जे कोणी नवीन आहेत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो चलो बाय बाय, मिलते अभी कल के ब्लॉग में.